नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. ॲक्च्युली कॅप राउंड 4 चालू आहे आणि यामध्ये काही मुलं किंवा पालकांचे सातत्याने फोन येत आहेत, की या राउंडला ॲडमिशन घेणं खूपच गरजेचं आहे का? किंवा नाही घेतलं तरी चालेल का? तर पहिली गोष्ट मला इथे क्लिअर करायचं आहे, की ज्या मुलांना फ्रीशिप, स्कॉलरशिप किंवा काही फी कन्सेशन्स वगैरे जे असतील, त्यांच्यासाठी हा शेवटचा राउंड आहे. याच्यानंतर तुम्हाला फी कन्सेशन भेटेल का? स्कॉलरशिप लागू होईल का? किंवा फ्रीशिप मिळेल का? याबद्दल काही गॅरंटी नाही आहे. ओके, तर त्यांच्यासाठी हा शेवटचा ऑप्शन आहे आणि त्यांनी ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे, जर त्यांना फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप हवी असेल तर. कारण याच्या पुढे म्हणजे अगेन्स्ट कॅप राउंड असेल किंवा स्पॉट राउंड असेल, फ्रीशिपचे वगैरे नियम हे चेंज होऊन जातात. ठीक आहे, आणि त्यामुळे तुम्ही त्या राउंडवरच्या म्हणजे त्या राउंडवरती जर डिपेंड राहून इथलं ॲडमिशन घेत नसाल तर तो शुद्ध मूर्खपणा होऊन जाईल. ओके, सो कन्सिडरिंग स्कॉलरशिप, फ्रीशिप किंवा कोणत्याही प्रकारचं फी कन्सेशन जर तुम्ही म्हणत असाल, तर हा तुमच्यासाठी शेवटचा राउंड आहे. तर त्यामुळे तुम्ही तो ॲडमिशन घेऊन मोकळे व्हा. ठीक आहे, आणि माझं स्पष्ट मत आहे, की जर तुम्हाला काही सिलेक्टेड 4-5 कॉलेजेस सोडली आणि जर तुम्हाला तिथे ॲडमिशन भेटत नसेल, तर जास्तीत जास्त प्रयत्न करा, की तुम्हाला जास्तीत जास्त फ्रीशिप किंवा स्कॉलरशिप किंवा फी कन्सेशन मिळून ही डिग्री तुम्ही कंप्लीट कराल. उगाचच पैसे इन्व्हेस्ट करू नका या डिग्रीमध्ये. राहिला ज्यांना फी कन्सेशन किंवा फ्रीशिप नाहीच आहे, तर अशा मुलांना माझं एकच सजेशन राहील, की इथे जे काही ॲडमिशन आहे ते सध्या घेऊन ठेवा आणि गो अहेड विथ द ए कॅप किंवा जो काही स्पॉट राउंड वगैरे तुम्ही म्हणताय त्यासाठी तुम्ही जाऊ शकता. ऑफकोर्स एका न्यूजपेपरच्या सर्वेनुसार त्यांनी पण सांगितलं, की स्पॉट राउंड किंवा जे काही पुढचे राउंड्स आहेत त्यासाठी बऱ्यापैकी सीट्स अवेलेबल राहणार आहेत. जवळपास 10% तुम्ही म्हणू शकता. ओके, तर तिथे पण चान्सेस आहेत ॲडमिशनचे. पण काही कॉलेजेस सोडले तर बऱ्याच ठिकाणी ही प्रोसेस ट्रान्सपरंट होत नाही. तर त्यामुळे मला असं म्हणायचं आहे, की तुम्ही त्याच्यावर कंप्लीटली डिपेंड राहून इथलं ॲडमिशन घेणार नाही असं करू नका. ठीक आहे, इथलं ॲडमिशन घ्या, त्यामध्ये काहीच नुकसान नाही आहे. तिकडे ॲडमिशन भेटलं तर हे कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे, आणि तुम्ही तिथेही ॲडमिशन घेऊ शकता. प्लस CET सेलवरती तुम्ही पाहू शकता, की 11 तारीखपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं असेल तर तुम्हाला रिफंड पण भेटून जाणार आहे. ओके, सो माझं एवढंच म्हणणं आहे, की कुठलाही कॅन्डिडेट असो, तुम्ही इथे ॲडमिशन घ्या आणि मग पुढच्या राऊंडचा विचार करा. आता यापुढे पुढचा आठवडा हा पूर्ण अपडेटचा राहणार आहे, त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सर्व अपडेट्स जे काही अगेन्स्ट कॅप असेल किंवा स्पॉट राउंड असेल त्याचे मी या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी देणार आहे. सो विथ दिस आय स्टॉप हिअर. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस.